जय जय रामकृष्ण हरी सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं भक्तिपूर्वक स्वागत करते. महाभारतातला एक प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना मी वैकुंठात राहत नाही. मग अर्जुन प्रतिप्रश्न करतात, भगवंत आपण जर वैकुंठात राहत नाही मग कुठे असता? यावर ते उत्तरतात की जिथे माझ्या नामाचा नामघोष होत असतो तिथे मी अखंड रूपात वास करून असतो. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. जिथे माझं भजन कीर्तन सत्संग सुरू असतो तिथे मी सदैव रूपात असतो. भगवंत तर चराचरामध्ये आहे, पण ती बघण्याची दृष्टी आपल्याकडे आहे का? तो योग्य मार्ग आपल्याला कोण दाखवतं? त्याबद्दल आपल्याला कोण मार्गदर्शन करतं? अर्थात आपले श्री गुरु, आपले सद्गुरू. श्री नवनाथांची गुरुभक्ती कथेचा आजचा भाग लगेचच सुरू करूया. कथाकार म्हणून आहेत बीड येथील हरिभक्तीपरायण साध्वी सोनाली दीदी करपे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु श्री कल्याण स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वक्रतुंड महाकाया सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नवनाथांची गुरुभक्ती आपल्या सगळ्यांच्या जीवनाला एक वेगळाच आध्यात्मिक रंग आणि आध्यात्मिक उजाळा देण्यासाठी आलेली आहे. मच्छिंद्रनाथाचं अध्यात्मातलं नाथ संप्रदायातलं किती मोठं योगदान आहे. गोरक्षनाथांचं काय योगदान आहे. लौकिक सुखांचा त्याग करून या नवनारायणानं नवनाथ रूप धारण करून या जगासाठी कितीतरी जगत उद्धारासाठी सायास केलेले आहेत. जगाच्या कल्याणासाठी यांनी किती मोठी भटकंती केलेली आहे. भारताच्या भूखंडामध्ये जेवढी तीर्थ आहेत त्या तीर्थावरती यांनी पावलांनी चालत प्रवास केलेला आहे. वर्षाकाठी कुठे एक वारी करतो आपण तर आपल्याला वाटतं आपण खूप काही केलं, पण आपण केलेल्या सेवेचा कधीच आपल्याला गर्व होऊ नये, कधी अहंकार होऊ नये आपल्या भक्तीचा. याच्यासाठीच नवनाथांची गुरुभक्ती आपण श्रवण करायची आहे. आता आपण कथेला आरंभ करणार आहोत, पण तत्पूर्वी दिव्य तेज
मृत्युंजया सिद्धपुरुषाच्या नामाचं चिंतन करू. हरि ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमो नमः. गोरक्षनाथाय नमो नमः. जालंधरनाथाय नमो नमः. श्री गुरुदत्ता दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. काणीफनाथाय नमो नमः. चरपटीनाथाय नमो नमः. वटसिद्धनागनाथ नमो नमः. श्री गुरुदत्ता दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भरतरीनाथाय नमो नमः. रेवणनाथाय नमो नमः. गहिनीनाथाय नमो नमः. श्री गुरुदत्ता दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त प्रभूंच्या अनुग्रहाचा प्रसाद या भारताच्या भूमीला नवनाथांसारखे रत्न प्राप्त झाले की ज्यांचं नाव घेतलं असता आपल्यावरती प्रभाव करणाऱ्या सर्व दुष्ट शक्ती आपल्यापासून दूर निघून जाव्यात. कुणाचं मन अस्वस्थ असेल, असं वाटत असेल खूप कष्ट करतोय पण पैसा घरात टिकत नाही, घरामध्ये सारखा कलह असेल, समजदार माणसं निष्कारण चिडचिड करत असतील, लेकरा बाळांची उन्नती व्हावी, घराची प्रगती व्हावी आणि सर्व सुख प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर दिवसातून एकदा तरी या नवनाथांच्या नामाचं उच्चारण आपण केलं पाहिजे. यांच्या नामस्मरणानं आपणाला त्रास देणाऱ्या सर्व दुष्ट शक्ती दूर निघून जातात. हा त्यांच्या नामाचा महिमा आहे. त्यांचं चरित्र एवढं सुंदर आहे. श्रावण मासाचं औचित्य, भाद्रपदाचं औचित्य, मार्गशीर्षाचं औचित्य, चैत्र महिन्याचं औचित्य, असे जे पवित्र महिने आपण मानतो, पुण्यकर्म करण्याचे महिने आपण मानतो, त्या महिन्यामध्ये आवर्जून नवनाथ ग्रंथाचं जर पारायण केलं, कधी शुभ मुहूर्त पाहून, कधी पर्वकाळ पाहून आपण ग्रंथाचं पारायण केलं तर गृहस्थी लोकांच्या जीवनामध्ये विश्वासानं सांगते ज्या समस्या आहेत त्या कमी कमी होतील आणि तुमचं जीवन सर्व सुखानं भरून जाईल. नवनाथांच्या कृपेचा महिमा, त्यांच्या करुणेचा महिमा अगाध आहे. आणि नवनाथ कधी कुणावर काय कृपा करतील काही सांगता येत नाही. ज्या गोपीचंदानं जालंधरनाथाला जमिनीमध्ये गाडलं त्याला खूप मोठी शिक्षा, त्याला खूप मोठा दंड देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. पण गुरु स्वरूप असणाऱ्या ज्या दिव्य मूर्ती आहेत
त्यांच्या बुद्धीमध्ये आपणाला कोणीतरी त्रास दिला, आपण त्याला दंड देऊ हा विचार नसतो, तर याला घडवून याच्यातली दुर्बुद्धी घालवून याला जगासाठी एक चांगलं उदाहरण बनवू, हा मोठ्या लोकांचा, श्रेष्ठ सिद्ध पुरुषांचा विचार असतो. जालंधर नाथाला मातीमध्ये कोण गाडणारं आहे? जे हजारो वर्ष अग्नीच्या गर्भामध्ये वाढलेले आहेत, अग्नीनं ज्यांचा सांभाळ केलाय, त्या अग्नितत्वाच्या अंशाला भूगर्भामध्ये गाडण्याचं सामर्थ्य कुणाचं नाहीये, पण ती लीला आहे गोपीचंदाचा उद्धार करायचा, हे त्यांनी ठरवलेलं होतं. मग अशा जालंधरनाथाच्या चरित्राचा भाग पाहत पाहत आपण असं कथेला वळण घेतलं. मच्छिंद्रनाथाचे शिष्य गोरक्षनाथ आणि जालंधरनाथाचे शिष्य कानिफनाथ बद्रिका वनामध्ये तपश्चर्या पूर्ण करून गुरुच्या शोधात निघाले. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शोधात थेट जालंधरनाथापर्यंत येऊन पोहोचलाय. आणि गोरक्षनाथ जेव्हा अलख निरंजन असा एल्गार करतात, तर भूगर्भातून आवाज येतोय, आदेश. कोण आहात आपण? मी जालंधरनाथ. कुठे आहात? मला जमिनीमध्ये गाडलंय. आपल्यासारख्या सिद्ध पुरुषाला जमिनीमध्ये गाडण्याचं दुस्साहस कोणी केलं? दंड देतो त्याला? नाही. आपण त्याला दंड दिला तर साधूचा दयाभाव हरवल्यासारखा होईल. साधूची वृत्ती तर अशी आहे, जे त्रास देतात त्यांच्यावरही ते भरभरून कृपा करतात. हा साधूचा मूळ स्वभाव आहे. गोरक्षनाथा, साधून साधूचा धर्म सांभाळावा. जग आग झालं तर आपण पाणी व्हावं. कारण योग्यांच्या बाबतीमध्ये योग्यांची खूण असती आहे. मुक्ताबाईंच्या ताटीच्या अभंगात किती सुंदर वर्णन केलेलं आहे. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन गोरक्षनाथा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी, संती सुखे
किती मोठा साधूचा दयाभाव, किती मोठं अंतकरण. विश्व रागे झाले वन्ही आणि संती सुखे व्हावे पाने. गोरक्षा दंड देऊ नका जालंधरनाथा, पण जमिनीत गाडलंय तुम्हाला, हा खूप मोठा अपराध आहे. गोरक्षा, कधी कधी दुष्ट प्रवृत्तीची माणसं सज्जनाला त्रास देतात. जगाला वाटतं की ही दुर्जन माणसं सज्जनाला का त्रास देतात, तर ते त्रास देण्यापाठीमागे सज्जनाचं सज्जनपण व्यक्त होत असतं. दुर्जनानं सज्जनाला त्रासच नाही दिला तर सज्जन हे सज्जन आहे त्या गोष्टीला कसं सिद्ध करायचं. कधी कधी त्यांचा छळ सुद्धा त्या सिद्ध पुरुषाला सिद्ध करत असतो, महत्व वाढवत असतो. माऊलींचा किती छळ झाला, पण माऊलींचा जर एवढा छळ झाला नसता किंवा अशा अडचणीसमोर उभ्या राहिल्या नसत्या तर माऊलींचं चरित्र एवढ्या विस्तृत पद्धतीने आपल्याला थोडंच वाचायला, अनुभवायला, पाहायला मिळालं असतं. तुकोबारायांच्या चरित्रामध्ये त्यांचा त्रास आपल्याला अभ्यासायला मिळाला नसता तर आपल्यासाठी प्रेरणा आणि त्यांच्यावर आपली तयार झालेली अढीग श्रद्धा या गोष्टी आपल्याला कशा मिळाल्या असत्या. कधी कधी अशा गोष्टीतून खूप काही चांगलं पुढं नियोजित असतं, हे लक्षात घ्यायचं असतं. गोरक्षनाथा, गोपीचंदाला कसल्याही प्रकारचा आपण त्रास न देता फक्त माझा काणीफ माझ्यापर्यंत पाठवून देण्याची कृपा करा. खड्ड्यामध्ये दडलेले जालंधरनाथ, पण आपल्या शिष्याबद्दल किती ओढ आहे. माझा शिष्य माझ्याकडे पाठवा. तिकडे काणिफनाथ गुरुच्या शोधात भटकंती करतायत, श्री राज्यापर्यंत जाऊन पोहोचलेत. पण श्री राज्यात जो पुरुष जातो तो मरतो. हे काणिफनाथांच्या सोबत जे 700 शिष्य होते त्या 700 शिष्यांच्या लक्षात आलं, आता गुरुजीच्या मागे मागे गेलो तर प्राणाला मुकलोच म्हणून समजा. श्री राज्यात कोणी पुरुष जिवंत राहत नाही हे गुरुजींना माहिती असताना सुद्धा गुरुजी तिकडे जाण्याचं का बरं धाडस करतायत. खरा शिष्य गुरुच्या सामर्थ्यावर कधी शंका घेत नाही, त्याची फक्त श्रद्धा असते. पण ज्यांना खरंच गुरुचं स्वरूप कळालं नाही अशी माणसं नेहमी शंकेमध्ये असतात, ते कधीच स्थिर राहत नाहीत. गुरुच्या बाबतीत शंकेला जागा ठेवण्याऐवजी श्रद्धेला जागा ठेवा. आणि आपण चिंतन तर नेहमीच करतो, जी परिपक्व झालेली नसतात ना त्यांच्याच मनामध्ये शंका राहते. वृक्षारोपणातली झाडं जास्त दिवस टिकत नाहीत. वारीचा मोसम पाहून माळकरी बनलेले किती काळ माळ टिकल सांगता येत नाही. चांगुलपण टिकवण्यासाठी चांगल्या लोकांचं सानिध्य फार गरजेचं असतं. उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निष्ठा म्हणजे काय. एका गावामध्ये अशी जाहिरात आली की ज्याच्या गळ्यामध्ये माळ त्याला 5 लाख रुपये मिळणार. जाहिरात वाचल्याबरोबर रात्रीतून अख्खं गाव माळकरी झालं. सगळ्यांच्या घरावरती रामकृष्ण हरी जय हरी, रामकृष्ण हरी जय हरी, अलख निरंजन आदेश असेच बोर्ड. रात्रीतून गाव माळकरी झालं. ते गाव सुद्धा किती तयारीचं म्हणावं लागेल.
ज्याच्या गळ्यात माळ त्याला 5 लाख रुपये मिळणार. पैशासाठी सगळ्यांनी माळा घातल्या. आणि मग जाहिरातीमध्ये असं सुद्धा होतं, जो माळकरी आहे त्यानं तालुक्याच्या कोर्टाला यायचंय आणि त्या कचेरीमध्ये येऊन फक्त उभं राहायचंय. 5 लाख रुपये नावावरती पडतील, खात्यावरती जमा होतील. सगळं गावच्या गाव जणू पंढरपूरला दिंडी निघाली, तशीच दिंडी निघाली साऱ्या गावातून. दिंडीमध्ये कोणतं भजन करावं लागतं हे सुद्धा माहिती नाही. पण 4-2 ओरिजिनल वारकरी होते ना, ते बिचारे म्हटले ही सगळी दिंडी निघाली पण मुक्यानंच निघाली. मुकाट्यानं दिंडी नसते. दिंडीतले वारकरी गजर करत नाचत गात जात असतात. मग ते जे सच्चे वारकरी होते ते भजन करत चालले. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. दिंडी निघाली. मोठे टिळे, पताका, विना सगळ्यांनी जमताय तसं टाळी वाजवत, टाळ वाजवत आले कचेरीमध्ये. गच्च गर्दी. न्यायाधीश सुद्धा आश्चर्यचकित झाले. एवढे वारकरी, एवढे नाही अख्खं गाव वारकरी, माळकरी. वा 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 वा, या गावाचं गिनीज बुक मध्ये नाव नोंद करायला पाहिजे. अख्खं गावच्या गाव माळकरी. एकही माणूस बिना माळेचा नाही. नाही साहेब, बाळ जन्माला आलं त्याच्या 5वीच्याच दिवशी गळ्यात माळ घालतात. जज साहेबांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. आपल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत, कनिष्ठ अधिकाऱ्यांसोबत थोडीशी कानगोष्ट झाली. आणि मग एक वकील आले. वकील साहेब बोलले, हे सगळे गावकरी मंडळी सगळे माळकरी आहेत? तो म्हणे सगळे माळकरी आहेत. बर बर, असो. कालची एक जाहिरात होती, ती जाहिरात रद्द झाली. आता एक नवीन जाहिरात आलेली आहे. कोणती? 5 लाखाऐवजी 10 लाख मिळणार आहेत की काय? एकतर म्हटलं त्याच्यापेक्षा जास्त असतील. पटकन गळ्यातल्या माळा बाहेर काढा, कॉलरच्या वर दिसल्या पाहिजेत. काही नाही, गळ्यात माळा, हातात माळा, भाळाला टिळा, खांद्यावर पताके. म्हणे नवीन जाहिरात आहे. साहेब पटकन सांगा, नवीन कोणती जाहिरात आहे? म्हणे ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला 5 लाख रुपये नाही मिळणार. साहेब 10 लाख रुपये मिळणार आहेत की काय? 10 नाही, जवळच रेल्वेच्या पुलाचं काम चालू आहे, त्याला पुलात घालायचं आहे. तट्टा माळा तोडल्या. एक नाही गळ्यात माळ ठेवली नाही, टिळे पुसले, माळा तोडल्या. अरे म्हणे काय खरं आहे? हे सगळी फसवेगिरी आहे. नसती गळ्यामध्ये माळ घातली तर बरं झालं असतं, याच्यापेक्षा आपलंच बरं आहे. चला. सगळे निघून गेले, पण 5 निष्ठावंत होते. हाडाचे वारकरी म्हणतात त्याला. ते हाडाचे माळकरी साहेबांच्या समोर आले. साहेब, 5-5, 10-10 पिढ्याचे वारकरी आहोत आम्ही.
अर्धवट नाही. गुरुवर श्रद्धा ठेवणारी माणसं आहोत आम्ही. पांडुरंग आमचं दैवत आहे, त्याच्या चरणावरती सर्व भाव समर्पित करणारे आहोत आम्ही. गळ्यात माळ नसेल तर पाण्याचा घोटही आम्ही गळ्याच्या खाली घेत नाही. तुळशीला पाणी घातल्याशिवाय, सूर्याला नमस्कार केल्याशिवाय आणि आईवडिलांचं पूजन केल्याशिवाय आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही. झोपेतून उठलं की विठुरायाचं नाव घेतो. असे वारकरी आहोत आम्ही. तुम्ही पुलात घाला नाही तर चुलीत घाला, गळ्यातली माळ निघणार नाही. मेलो तरी चालेल. साहेब, देह जाओ 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 हेची घडी, देह जाओ 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 हेची घडी, देह जाओ 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 हेची घडी, देह जाओ 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 हेची घडी. पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडी, देह जाओ 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 हेची घडी, देह जाओ 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 हेची घडी, देह जाओ 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 हेची घडी, देह जाओ 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 हेची घडी. आमचा प्राण गेला तरी चालेल पण माळ निघणार नाही. निष्ठावंत लक्षात आले. साहेब बोलले, तुम्हाला कुठे आम्ही पुलात नाही घालणार, तुमचं नाव पेपरला देणार आहोत आणि घरी जाण्याच्या आत तुम्हाला 5 लाख रुपयाचं इनाम बक्षीस मिळणार आहे. सन्मान केला आणि त्यांना पाठवलं. 5 लाखाचं बक्षीस हे महत्त्वाचं आहे का नाही, पण त्याच्यापेक्षा यांची निष्ठा फार मोलाची आहे की ती निष्ठा कुठल्या धनामध्ये परिमाणामध्ये आपल्याला मोजता येणार नाही. आणि निष्ठावंत हे बोटावर मोजणं एवढेच असतात बरं, पहिल्यापासून हेच आहे. गर्दी करणारे खूप असतात. आप आगे पडो हम आपके साथ है, अशी गर्दी खूप असते. निष्ठावंत मोजके असतात. 700 शिष्यांची झुंड. कानिफनाथाच्या लक्षात आलं यांच्या मनात गोंधळ चाललाय. गुरुदेव शिष्याची परीक्षा सुद्धा कशी पाहतात. गुरुदेव बोलले, हे पहा शिष्यांनो, स्त्री राज्यात जो जाईल पुरुष तो मृत्यूला प्राप्त होतो. तुम्ही बिचारे आपल्या लेकरं बाळ प्रपंच संसार सगळा त्याग करून माझ्या पाठीमागे भटकंती करताय. बरं, माझ्या मागे येऊन तुम्ही जीव गमवावा ही काही माझी इच्छा नाहीये. ज्यांना वाटतंय की अजून आपल्याला खूप जगायचंय आणि हे जग पाहायचंय, किंवा ज्याची स्त्री राज्यामध्ये येण्याची इच्छा नाहीये, त्याने निसंकोचपणे मनामध्ये कुठल्याही प्रकारचं भय न ठेवता ते वापस जाऊ शकतात. असं शिष्यांना सांगितलं आणि स्पर्शशास्त्राचा प्रयोग करून स्त्री राज्यात जाणारा मार्ग सोडता बाकी सर्व मार्गावरती मंत्रानं, स्पर्श मंत्रानं ते रस्ते भरून ठेवले. सगळ्या शिष्यांना वाटलं गुरुजींनी आपल्या मनातलं बोलले. असे गुरु मिळणं ही सुद्धा खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे की जे गुरु आपल्या शिष्याच्या मनाचा विचार करतात. गुरुजी आप धन्य हो, तुम्ही धन्य आहात गुरुजी, असं म्हणून 700 मधून फक्त 7 राहिले, बाकीचे सगळेच वापस निघाले. निष्ठावंत बोटावर मोजणे एवढेच असतात. सगळीच गर्दीच्या गर्दी वापस चालली. कानिफनाथाच्या लक्षात आलं ही फक्त गर्दी आहे, दर्दी माझ्या जवळ आहेत. दर्दी म्हटले, गुरुच्या सोबत प्राण गेला तरी चालेल, गुरुच्या जीवाला काही झालं तर आपण आपला जीव सांभाळून काय उपयोग.
ज्यांनी नवीन जन्म आपल्याला दिलेला आहे त्यांच्यासाठी आपण आपलं जीवन दान केलं म्हणून समजा. त्यांच्या सेवेत मध्ये आपण समर्पण केलं स्वतःला. आता तिथे समर्पण केल्यानंतर बाकी या जगामध्ये जीव राखण्याची काय गरज आहे. 7 जण थांबले. गुरुजी आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही, यांना जायचं तर जाऊ द्या. कानिफनाथ बोलले काही हरकत नाही, जाऊ द्या यांना. जिथे रस्ता भारून ठेवला होता हे सगळे तिथं आले आणि पाय टाकला की पायच चिटकले यांचे. जागचे पाय उचलनात. स्पर्शास्त्राचा प्रयोग केलेला होता. सगळे परेशान झाले. आपला पाय चिटकलाय. जे सगळ्यात पुढं होतं त्याला वाटलं आपल्या बाजूचं आपल्या मागचं चालतंय का चिटकलंय ते पाहू. त्यानं पाहिलं तर तेही चिटकलेलं. आपल्या डाव्या बाजूचं उजव्या बाजूचं सगळे चिटकलेले. मागे सुद्धा मागे वळून पाहता येईना. मागचंच म्हणायचं गुरुजी हम भी आपके जैसे ही. तुम्ही चिटकले आम्ही चिटकलो. आपण सगळे सारखे झालो. आता कोणीच कुणाला बोलायचं काही कारण नाही. सगळे चिटकून बसलेले. काही जण म्हटले जरा गुरुचा शब्द मोडून आपण निघालोय. गुरुनं आपली परीक्षा तर घेतली नसेल. काही मनात म्हणतात गुरुजी आम्ही आता पुढे जात नाही, वापस येतो. आम्हाला मागे येऊ द्या. पण मागे जाता येईना, येता येईना आणि पुढेही जाता येईना. काही म्हटले आपण आपल्या हातानं आपले पाय काढून पाहू. खाली वाकले आणि हातानं पाय काढायला लागले तर हातच चिटकले. पायही चिटकलेले ना हातही चिटकलेले. असे झाले धनुष्यासारखे. सगळे खाली वाकलेले. शाळेमध्ये कधी गुरुजींनी एखाद्या विद्यार्थ्याला दंड देताना सांगावं पायाच्या बोटाचे अंगठे धर. मग त्यानं पायाच्या बोटाचे अंगठे धरावे खाली वाकून. गुरुजीनं पाठीवर खडा ठेवावा आणि सांगावं जर खडा पडला तर पाठीवर धडामकन छडी पडेल. म्हणून खडाही पडू द्यायचा नाही. अशा हिशोबात लेकरं शाळेत उभं राहायचे. तसं हे सगळे पायाचे अंगठे धरूनच उभे असल्याच्या भूमिकेमध्ये. आता कानिफनाथानं सांगितलं या 7 शिष्यांना निष्ठावंतांना जा आणि तुम्हाला उचलतोय तेवढा दगड यांच्या पाठीवर मांडा. सगळ्यांच्या पाठीवर मोठी मोठी दगड बसवली. दगड ठेवले की दगडही चिटकले. आता करावंच काय. एक तर खाली वाकल्यामुळे पाठीमध्ये वेदना होत होत्या आणि त्याच्यामध्ये पाठीवर दगड. आता तर खूपच परेशान झाले. जीव कासावीस व्हायला लागला. सद्गुरुनाथाची माफी मागितली. माफ करा गुरुदेव, माफ करा. त्यांची तळमळ त्या 7 शिष्यांनी गुरुदेवापर्यंत पोहोचवली. गुरुजी आता ते म्हणतायत मेलो तरी तुम्हाला सोडणार नाहीत. जन्म मरण सगळं तुमच्या चरणावरती. आता वापस जाणे नाही, नेणे नाही. संत दयाळू आहेत. फक्त छोटी मोठी शिकवण देण्यासाठी अशी लीला करतात. नाही तर आपल्या शिष्याला त्रास व्हावा अशी कधीच कुठल्या गुरुची धारणा नसते. फक्त त्या कृतीतून त्या लीलेतून शिष्यानं काहीतरी चांगलं शिकावं आणि दुर्गुणांचा त्याग करावा हा उद्देश श्री गुरूंचा असतो. शाळेमध्ये शिकत असताना गुरुजी विद्यार्थ्याला छडी मारतात. वयानं मोठे असणारे गुरुजी 1ली 2रीच्या वर्गातल्या लहान लहान लेकरांना छड्या का मारतात. तर त्या छडी मारण्या पाठीमागे उद्देशच एक असतो की लेकरानं दिलेला अभ्यास पूर्ण करावा. तो अभ्यास पूर्ण करण्यामध्ये गुरुजीचं नाही त्या लेकराचंच भलं असतं. म्हणून विद्यार्थ्याला लहानग्याला दंड देण्या पाठीमागे तो भाव असतो. त्याला त्रास व्हावा हा भाव नसतो. त्यानं शिकलं पाहिजे. चुकामध्ये दुरुस्ती केली पाहिजे. कानिफनाथ त्यांची तळमळ ऐकतात आणि विमुक्तास्त्राचा प्रयोग करून त्या सर्व शिष्यांना मुक्त करतात. जसे मोकळे झाले. पण अर्धा तास सुचतच नव्हतं. त्यांना वाटलं पाय चिटकले की काय पुन्हा. चालताना सुद्धा अधंतर चालण्याचा प्रयत्न करायचे.
कुणी कुणाला हात लावत नव्हतं. सगळे म्हणायचे तू बरोबर चालतोस का? दुसरा म्हणायचा हो मी बरोबर चालतोय. तुम्ही बरोबर चालतात का? एकमेकाकडे पाहत अंग चोरत चोरत पावलं चोरत चालली होती. गुरुजींनी दुरून सांगितलं निर्भय राहा, आता तुम्ही कुठे चिटकणार नाही. नाही गुरुजी, पाय ठेवायची सुद्धा भीती वाटते आम्हाला. आता पाय ठेवला आणि चिटकलो तर म्हणजे अजूनही कानिफनाथ म्हणतात अजूनही तुमची श्रद्धा नाही वाटतं तुमच्या गुरुवर. तसं नाही गुरुजी, श्रद्धा तुमच्यावर आहे, पण आमच्या मनात घडलेलं आमच्याकडनं पाप त्याची अजून काही शिक्षा मिळते की काय याची भीती आहे. निर्भय राहा. सर्व शिष्यांना घेऊन श्री राज्यात प्रवेश करण्याचा जो मार्ग आहे, जो तटीबंध आहे, तिथे येऊन थांबले. हनुमंतराया नित्याप्रमाणे भुभुक्कार करण्यासाठी श्री राज्याच्या सीमारेषेवर ते निघालेच होते. हनुमंतराया सुद्धा त्या स्पर्शास्त्राचा स्पर्श झाल्यावर ते सुद्धा चिटकले, पण हनुमंतरायाने त्याच्यातून स्वतःचा बचाव केला. आणि हनुमंतराच्या लक्षात आलं की इथं कुणीतरी जती आलेलं आहे, कारण ही स्पर्शास्त्राची विद्या फक्त नाथपंथीयाकडे आहे, ती दुसऱ्या कुणाकडे नाहीये. वाताकर्षणाची विद्या नाथपंथीयाकडे आहे. कोणीतरी जती असावा, कोण आहे काय आहे पाहण्यासाठी हनुमंतरायाने थोडंसं अवलोकन केलं. तर हनुमंतरायाच्या लक्षात आलं कोणीतरी सिद्ध पुरुष आहे. हनुमंतरायाला वाटलं हा पुरुष, हा सिद्ध पुरुष, हा महात्मा श्री राज्यात जाईल. मच्छिंद्रनाथाला जे आपण तिथे मैनाकिनीसाठी ठेवलेलं आहे, तर हा मच्छिंद्रनाथाला काहीतरी स्वतःच्या नाथपंथाच्या धर्माबद्दल समजावून सांगल. आणि मच्छिंद्रनाथाला जर हा घेऊन आला तर आपण मैनाकिनीला दिलेलं वचन आपलं अपूर्ण राहील. म्हणून हनुमंतराया कानिफनाथाच्या जवळ येऊन कानिफनाथासोबत युद्ध करण्यासाठी तयार झाले. पाहता पाहता दोघांचं प्रचंड युद्ध चालू झालं. त्या प्रचंड युद्धातून काहीतरी अघटित घडू नये म्हणून समुद्रदेव आणि वायुदेवता या दोघांनी कानिफनाथाचं आणि हनुमंतरायाचं भांडण मिटवलं. दोघांनाही समजावून सांगितलं आणि दोघांच्या मध्ये सख्य जुळवून दिलं. भांडण करणं कठीण नसतं, मैत्री टिकवणं कठीण असतं. झाडाची फांदी तोडणं कठीण नसतं, जोडणं कठीण असतं. चांगलं म्हणून घेण्यासाठी खूप करावं लागतं, वाईट म्हणायला काहीच लागत नाही. दोघांचं सख्य जुळवून दिलं. पण हनुमंतराया म्हटले माझी एक विनंती आहे, कानिफनाथा श्री राज्यात चाललात त्याच्यासाठी मी तुम्हाला अडवा येणार नाही, पण तुम्ही मच्छिंद्रनाथाला कुठलाच आपल्या धर्माचा बोध द्यायचा नाही, कारण मी त्यांना मैनाकिनीसाठी तिथे सोडलेलं आहे, श्री राज्याचं तरण तारण करण्यासाठी तिथे पोहोचवलेलं आहे. आणि तुम्ही जर त्यांना घेऊन आले तर मी दिलेले शब्द मिथ्या होतील, माझं वचन फोल ठरेल. कानिफनाथ बोलले काही हरकत नाही, मी तुमच्या त्या नियोजनामध्ये काही बाधा निर्माण करणार नाही. कानिफनाथ श्री राज्यामध्ये प्रवेश केले. अशी शिष्यांची झुंडच्या झुंड, सगळ्यात मध्यभागी तेजपुंज महात्मा. मच्छिंद्रनाथाच्या कानावर बातमी गेली कुणीतरी जती नाथपंथी आपल्या श्री राज्यात आलाय. मच्छिंद्रनाथ थोडेसे गोंधळलेत. हा जर माझा गोरक्ष असेल तर मला घेऊन जाईल, या सर्व लौकिक सुखाचा मला त्याग करावा लागेल, मैनाकिनीला सोडून जावं लागेल, माझा बाळ मीननाथ त्याचा त्याग मला करावा लागेल. या श्री राज्यात तरण तारण कोण करणार?
असे विचारांचं काहूर मनामध्ये असताना सुद्धा ते चेहऱ्यावरती न दाखवता जो कोणी असेल त्याचा आपण सन्मान करू, हा आपला धर्म आहे. कारण आपण सुद्धा एक जाती आहोत, नाथपंथी आहोत. नाथपंथीयानं जर नाथपंथीयाचा स्वागत सन्मान सत्कार केला नाही तर लोक म्हणतील की यांच्यातली यांच्यातच जमत नाही. म्हणून एका क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी नेहमी एकमेकाचा आदर करायचा असतो. आपण व्यापारी असाल तर व्यापाऱ्यानं आपल्या व्यापार लाईन मधल्या व्यापाऱ्या दुसऱ्या व्यापाराचा नेहमी आदर किंमत ठेवायची असते. आपण अध्यापक असाल तर एका अध्यापकानं दुसऱ्या अध्यापकाचा मान ठेवायचा असतो. आपण डॉक्टर पेशा सांभाळत असाल तर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरचा आदर केला पाहिजे. नाही तर दुसऱ्याचं पेशंट आपल्याकडे आल्यानंतर त्याचं काय कमी आहे उन्ह धुणं हे दाखवणं हे चुकीचं आहे. एका वारकऱ्यानं दुसऱ्या वारकऱ्याचा आदर केला पाहिजे. नाही तर असं नको म्हणायला यांच्यातली यांच्यातच जमत नाही आणि लोकांना मोठं ज्ञान सांगतात, असं नको कोणी म्हणायला. मच्छिंद्रनाथ या चरित्र भागातून खूप मोठा बोध देत आहेत. एका क्षेत्रात काम करणाऱ्या माणसानं नेहमी आपल्या क्षेत्रातल्या माणसाचा आदर केला पाहिजे.